डिलिव्हरी नंतरच्या रिकव्हरीसाठी आत्यांनी माझ्यासाठी बनवले पौष्टिक असे लाडू। आत्यांनी यामध्ये काजू, बदाम, जवस, हावरी, मखाना, मेथी, पंपकिन सीड्स, सनफ्लावर सीड्स, खारी, खोबरं हे सगळं मंद आचेवर फ्राय करून घेतलं। सुरुवातीच्या दिवसात तर मला हे लाडू खाण्यात खूप कंटाळा येत होता, पण नंतर मला हळूहळू समजलं की हे लाडू आपल्या शरीरासाठी किती उपयोगीचे आहे म्हणून। ड्रायफ्रूट शरीराला एनर्जी देते आणि मेथी, सुंठ दूध वाढीसाठीही मदत करते। मखानामध्ये प्रोटीन, कॅल्शियम, मॅग्नेशियम असल्यामुळे ते शरीराला आतून पोषण देते, त्यामुळे दूध वाढीसाठी सुद्धा सपोर्ट मिळतो। पचनासाठी पण हा एकदम हलका आहे। कॅल्शियममुळे पाठदुखी आणि कंबरदुखी कमी होण्यास पण मदत होते। गुळापासून तर पचन सुधारते, त्यामुळे त्यांनी या सगळ्या गोष्टी या लाडूमध्ये घातल्या आहेत। डिलिव्हरी नंतरचे हार्मोनल चेंजेस हँडल करायला हे लाडू खूप उपयोगी पडतात। डिलिव्हरी नंतर आईचं शरीर खूप थकलेलं असतं, रात्रंदिवस बाळ, त्यातले त्यात झोप पण कमी, यामुळे शरीर थकून जातं। आणि आता सध्या थंडीचे दिवस पण चालू आहे आणि या दिवसात हे लाडू म्हणजे शरीरासाठी टॉनिकच आहे। तर मग मी, श्रुती आणि आत्या आम्ही तिघींनी मिळून हे लाडू बांधून घेतले आणि एक नंबर टेस्टी झाले होते हे लाडू। स्वप्नीलला तर हे लाडू खूपच आवडले होते। तर अशाच व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये। बाय।